जी पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे ही 31 ऑगस्ट पर्यंत आहे. बऱ्याच जणांचा समज असा आहे की 31 ऑगस्ट नंतर काय, 31 ऑगस्ट नंतर सुद्धा नोंदणी ही सुरूच राहणार आहे. पुढच्या महिन्यात ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन आहे तर या बहिणींना सगळी रक्षाबंधनाची भेट मिळणार असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं बँक अकाउंट नसेल तर आपण त्यांना काय बँक अकाउंट उघडण्यासाठी मदत करतो का? आम्हाला 62 लाखापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. अरे वा. जे पात्र ठरतील त्यांना लगेचच डीबीटी करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे. त्याला काही आपण एक तारीख निश्चित केली की या तारखेला साधारणतः तुम्हाला मिळून जाईल. ग्रामसभेमध्ये सुद्धा या लाभार्थ्यांची यादी ही वाचली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहे. तीच माहिती आपण पुढे आता डिटेलमध्ये त्यांची जी मुलाखत आहे डिटेलमध्ये ती आपण पाहणार आहोत, ज्यामधून तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटणार आहे. ही योजने जे आहे त्याची मुदत, त्याचबरोबर पहिला हप्ता, पहिला टप्पा, त्याचसोबत यादी, पात्र यादी कुठं पाहायला भेटणार आहे, ही संपूर्ण माहिती आणि महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट किती अर्ज आले तेही त्यांनी सांगितलंय. तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. याची जी पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे ही 31 ऑगस्ट पर्यंत आहे. बऱ्याच जणांचा समज असा आहे की 31 ऑगस्ट नंतर काय, 31 ऑगस्ट नंतर सुद्धा नोंदणी ही सुरूच राहणार आहे. ही प्रक्रिया निरंतर आहे, निरंतर थांबणारी नाहीये. फक्त 1 जुलै पासून आपण ही सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही 31 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. कारण या सगळ्या फॉर्म्सची छाननी, त्या लाभार्थ्यांना जो लाभ द्यायचा आहे त्या सगळ्याची सॉर्टिंग, त्यांचे अकाउंट्स, त्यांचे आधार कार्ड लिंक करणं, फॉर्म भरण्यामध्ये त्यांचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो त्यांनी नीट भरायचा आहे. ती जर बँकला कनेक्टेड असेल तर तो निश्चितपणाने त्यांच्या आधार कार्डला लिंक जर बँक अकाउंट असेल तर ते आणखीन सोयीस्कर असणार आहे. प्रत्येकीचे स्वतंत्र तिचे स्वतःचे बँक अकाउंट असणं बंधनकारक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि मुदत ही मला वाटतं 31 ऑगस्ट पर्यंतची खूप चांगली ही मुदत आहे पहिल्या टप्प्यासाठी. आणि ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरतील त्यांना जुलै महिन्यापासून लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे असंही नाहीये की मी जुलै महिन्यात जर नाही भरला तर मग माझा जुलै महिन्याचा लाभ जाईल, तर असंही नाहीये. तिचं जर 30 ऑगस्टला अगदी तिने पात्र फॉर्म जरी भरला तरीही तिला लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत तरी भगिनींना किंवा नागरिकांना कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण. अगदी खरं आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन आहे तर या बहिणींना सगळ्या रक्षाबंधनाची भेट मिळणार असं म्हणायला हरकत नाही. तर याच्यात आता तुम्ही म्हणाल की बँक अकाउंट तिचं असणं गरजेचं आहे, तर आपण त्यांना असं काही आवाहन केलंय की तुमचं बँक अकाउंट असेल आणि तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर ते करून घ्या, किंवा त्यांचं बँक अकाउंट नसेल तर आपण त्यांना काय बँक अकाउंट उघडण्यासाठी मदत करतो का, किंवा आपल्या कार्यालयामार्फत, आपल्या यंत्रणेमार्फत काही त्याची सुविधा आहे का? एक तर स्वतःचं बँक अकाउंट असण्याच्या मागचं उद्दिष्ट आमचं असं होतं की या योजनेचा लाभ हा दर महिन्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे जॉईंट अकाउंट असणं किंवा दुसऱ्याचं अकाउंट असणं ही गोष्ट अपेक्षित नाहीये. कारण हा लाभ आम्हाला तिला थेट द्यायचा आहे, त्या माता भगिनींना लाभ मिळाला पाहिजे हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट, जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते स्वतःचं स्वतंत्र अकाउंट ओपन करत असतील तर ही सुद्धा एक स्वागतार्ह बाब आहे. कारण तिचं स्वतःचं अकाउंट असणं आणि त्याची अकाउंटेबिलिटी तिच्याकडे असणं, त्या अकाउंट मधला खर्च करण्याची मुभा तिला स्वतःला एकटीला असणं, ही सुद्धा आजच्या तिच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने एक अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. त्याच्यामुळे स्वतंत्र अकाउंट असावं, ते आधार कार्डला लिंक असावं. ह्या प्रोसिजर्स आहेत या पॅरलली होत जातील. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला आपण एक व्यापक योजना आणतो त्यावेळेला अनेकदा नवीन आपल्याला त्याच्यावर सूचना येत असतात, अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी असतात त्या पुढे सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याची अंमलबजावणी करत असतो. त्यामुळे शक्यतो त्यांचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असेल तर ती एक सर्वात सोयीस्कर गोष्ट आहे. ज्यांचं नसेल त्यांना लिंक करण्याचं सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत. ज्यांचं नवीन अकाउंट नसेल त्यांना आम्ही नवीन अकाउंट त्यांनी ओपन करावं. बरेचशा बँका अशा आहेत ज्या स्वतःहून 0 बॅलन्स अकाउंट ओपन करायला आता तयार झालेल्या आहेत. आम्ही सुद्धा बँकांना आवाहन केलेलं आहे. बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा आहेत ज्या 0 बँक बॅलन्स अकाउंट याच्यावर आता अकाउंट ओपन करायला तयार झालेले आहेत. खूप बँकांनी स्वतः शिबिरं सुद्धा लावलेली आहेत. महिला तिथे जात आहेत, तिथे त्या फॉर्म भरून घेत आहेत. म्हणजे मी गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक कार्यक्रम केला. त्यांनी तर 2 काउंटर फॉर्म भरायचे सुद्धा ठेवलेले आहेत. म्हणजे माझी बहीण लाडकीचे फॉर्म भरायचे आणि त्यांची स्वतंत्र अकाउंट ही 0 बॅलन्सची ओपन करायची. महिलांचं स्वतःचं अकाउंट असावं,
त्यांची ही सगळी प्रक्रिया सुरळीत जावी या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. आणि ही एक अतिशय सकारात्मक बाब आहे. नोंदणी सुरू होऊन आजचा हा 17वा का 18वा दिवस आहे आणि आज आम्हाला 62 लाखापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत आहे, म्हणजे अजून ती संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे जशी जशी संख्या वाढत जाईल तसं तसं शासनाकडून आणि अर्थ व नियोजन विभागाकडून निधी सुद्धा वितरित केला जाईल. पहिल्या टप्प्यातला तर आलेला आहे, त्याच्यामुळे जे पात्र ठरतील त्यांना लगेचच डीबीटी करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे. म्हणजे असं निधी वितरितचा मुद्दा तुम्ही मांडला म्हणून विचारतो की 2 महिने आता 31 ऑगस्ट पर्यंत आपण मुदत दिलेली आहे शेवटचा अर्ज भरायचा, म्हणजे पहिल्या टप्प्यातला. तर या 2 महिन्याचा जो मानधन त्या महिलांना आपण देणार आहोत, ते जी भेट देणार आहोत ती एकत्र आपण देणार आहोत की त्याला काही आपण एक तारीख निश्चित केली की या तारखेला साधारणतः तुम्हाला मिळून जाईल? पहिल्या टप्प्यातलं वितरण याचा मानस आमचा 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे रक्षाबंधनच्या दृष्टीने. आणि त्यामध्ये जेवढे पात्र लाभार्थी असतील त्यांना पहिल्या टप्प्यातलं वितरण होईल. ज्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील किंवा जे 19 ऑगस्ट नंतर पात्र ठरतील पण 31 ऑगस्ट पर्यंत, त्यांना सुद्धा आम्ही शक्यतो त्या महिन्याच्या कालावधीमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणाने राहील. त्याच्यामुळे नाहीच अगदी तर मग ते सप्टेंबर महिन्यावर या 2 महिन्याचा लाभ, कदाचित एखादा फॉर्म 30 ऑगस्टला आला तर त्याची स्क्रुटिनी होऊन साधारणपणे सप्टेंबर महिना येणारच आहे, पण त्यांना लाभ हा जुलै आणि ऑगस्टचा एकत्रितपणाने हा दिला जाणार. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की लाभ हा जुलै आणि ऑगस्टचा पहिल्या टप्प्यातील नोंदणीचा हे एकाच वेळेला त्यांना वितरित करावा. सगळ्या याच्यामध्ये तर नोंदणी जोरदार होतीये आणि त्या नोंदणीच्या याच्यात सगळे पात्र ज्या महिला ठरतायत तर त्याचं बायफर्केशन ज्याला आपण म्हणूया की त्या अर्जांची छाननी करत असताना, स्क्रुटिनी करत असताना किती वेळ आपण त्याला दिलेला आहे आणि वेगाने ती स्क्रुटिनी व्हावी यासाठी आपली यंत्रणा ती कशी काम करते? एक तर याच्यामध्ये आम्ही ग्रामस्तरीय सुद्धा समिती स्थापन केली आहे, दुसरी तालुकास्तरीय समिती आहे आणि जिल्हास्तरीय जी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. साधारणपणे आम्ही दर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जसं आमचं कृषीचा अहवाल सादर केला जातो किंवा आपल्याला हवामान स्थिती सर्व आम्हाला प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये सांगितली जाते, तशी आमच्या योजनेचं सुद्धा दर कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन असतं. त्याच्यामुळे दर आठवड्याला सन्मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील आणि मंत्रिमंडळ यांच्या समोर ते सादरीकरण हे दर आठवड्याच्या कॅबिनेट मीटिंगला होत असतं. त्याच्यामुळे एक तर ही प्रक्रिया किंवा बारकाईनं एकदा ज्या वेळेला तुमच्या सर्वोच्च यंत्रणेचं लक्ष असेल की मग खालच्या यंत्रणेपर्यंत ते निश्चितपणाने ती एक गती राहते त्या निमित्ताने. त्याच्यामुळे ऑनलाईन स्क्रुटिनी ही सुरू झालेली आहे. ऑफलाईन फॉर्म्स आम्ही सुरुवातीला किंवा आताही बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन फॉर्म्स हे घेतले जातात आणि मग ते तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, आशा सेविका, ग्रामसेवकाकडनं ते ऑनलाईन अपलोड होतात. आम्ही साधारणपणे प्रयत्न करतोय की ज्यांचे ऑफलाईन फॉर्म घेतलेले आहेत त्यांचे पण ऑनलाईन आपल्याला फॉर्म्स भरून घ्यायचेच आहेत, कारण कालांतराने आपल्याला ही प्रोसिजर जी आहे ही ऑनलाईन करायची, त्याच्यामध्ये पारदर्शकता पण जास्ती राहते, फ्लेक्झिबिलिटी जास्ती राहते आणि एखाद्याच्या मोबाईलवर त्याला सगळी माहिती मिळते. म्हणजे 10 ठिकाणी त्या लाभार्थ्याला फिरावं लागत नाही. एकदा त्याचा ऑनलाईन फॉर्म भरला की त्यांना त्याची जी काही मेसेज असेल, OTP असेल, माहिती असेल ही सहजरित्या त्याच्या फोनवर मिळते. त्याच्यानी एक आहे की आपल्याकडे क्रॉस व्हेरिफिकेशन पण राहतं, कारण त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो त्यांचाच आहे की नाही हेही आपल्याला कळतं. त्यामुळे माझी एखादी अंगणवाडी सेविका ज्या वेळेला आता ऑफलाईन फॉर्म भरते ती ऑनलाईन भरत असताना जो नंबर त्यांनी फॉर्म मध्ये भरलाय तिथे OTP जातो. बरोबर आहे. आणि ती लाभार्थी जी महिला आहे ती त्यांना फोन लावून सांगते मला OTP आलेला आहे आणि हा माझा OTP आहे. सो ते क्रॉस व्हेरिफिकेशन पण राहतं आणि त्यामुळे या प्रोसिजर मध्ये एक आहे की कुठेही जे आपण म्हणतो की खोटे फॉर्म्स भरून घेणं किंवा कुठे टेक्निकली चुका होणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार नाहीत. हा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. साधारणपणे पहिल्या टप्प्यातल्या नोंदणीमध्ये काही अनुभव येतील आम्हाला, चांगले वाईट दोन्ही अनुभव येतील, पण त्याच्यातून शिकून आणखीन ती स्ट्रीमलाईन कशी करता येईल यासाठी म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेमध्ये सुद्धा या लाभार्थ्यांची यादी ही वाचली जाणार आहे. त्याच्यामुळे जे जागरूक नागरिक ग्रामसभेला किंवा सर्वसाधारण सभेला त्या ठिकाणी असतात त्यांना पात्र लाभार्थ्यांची यादी ही निश्चितपणाने त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यातूनही कळेल की
कोणाचे राहिले असतील, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या सुद्धा रेक्टिफाय होतील. एक दुसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे माझ्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत यांना साधारणपणे पात्र अपात्र लाभार्थी माहिती असतात, कारण निकष एकदा वाचल्यानंतर त्यांना साधारणपणे लक्षात येत असतं की गावातली कुठली जे नागरिक आहेत ते याच्यामध्ये पात्र होतात. त्यामुळे घरी जाऊन फॉर्म भरण्याची सुद्धा सुरुवात ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत आपण लाभ घ्यावा आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही सर्वच अग्रेसरपणे आपल्यासाठी उपलब्ध आहोत.